ठीक आहे. तर आज आपण काय बघणार आहे, व्ही लुकअप बघणार आहे. ठीक आहे. व्ही लुकअपमध्ये ना, व्ही लुकअप कशासाठी यूज करतात, सपोज तुझ्याकडे ना खूप मोठी लिस्ट आहे, त्या लिस्टमधनं तुला पर्टिक्युलर कॉलममधले व्हॅल्यू, म्हणजे सपोज आता इथे माझं नाव मयूर आहे, ठीक आहे, आणि मला ह्या कॉलममधले व्हॅल्यू इकडे म्हणजे किती वेळा रिपीट होणार आहे ते, म्हणजे सपोज मयूर नाव दोनदा असेल, सपोज थोडं अजून चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करण्यासाठी मी इकडे डबल घेतो. ठीक आहे. तर सपोज मयूर नाव ह्या टेबलमध्ये दोनदा येतं आहे ना, तर माझ्या नावाच्या पुढे जो नंबर आहे तर तो हायलाईट करण्यासाठी आणि तो किती वेळा आला आहे ते हायलाईट करण्यासाठी म्हणजे व्ही लुकअप यूज करतात. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया की इथे ना डेटा व्हॅलिडेशन करूया, म्हणजे आपल्याला एक लिस्ट भेटून जाईल आपल्या नावांची. ठीक आहे. तर डेटा व्हॅलिडेशन, सपोज मी याला डिलीट मारून टाकतो, पुन्हा एकदा दाखवतो कसं करायचं डेटा व्हॅलिडेशन. मी इथे आलो, त्यानंतर इकडे गेलो डेटामध्ये इथे डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक केलं, इथे एनी व्हॅल्यू लिस्टवरती सिलेक्ट केलं, सोर्सवरती क्लिक करणार आणि मी काय करणार, तिथनं मी एक लिस्ट सिलेक्ट करणार. ठीक आहे. आणि इथे काय करणार, ओके करणार. तर आता माझं काय झालं, माझ्याकडे लिस्ट येऊन गेलेली आहे. ठीक आहे, पूर्णपणे. आता मी काय करणार, सिम्पल फॉर्म्युला लावणार आहे व्ही लुकअपचा. मी काय आधी काय लिहिणार, इझी गोष्ट लिहिणार. ठीक आहे. इझी गोष्ट लिहिल्यानंतर मी काय करणार, व्ही लुकअप लिहिणार. ठीक आहे. तर जसं तू व्ही लुकअप लिहिशील तर इथे तुला येऊन जाईल. ठीक आहे. व्ही लुकअप टाकल्यानंतर तुला फक्त इथे टॅब दाबायचा आहे, जो टॅब बटन असतो ना कीबोर्डवरती, तो टॅब बटन दाबायचा. जसं टॅब बटन दाबशील ना तर तो पुन्हा काय विचारेल की लुकअप व्हॅल्यू, म्हणजे तुला कोणत्या व्हॅल्यूसाठी, म्हणजे तुला कशासाठी ती व्हॅल्यू बघायची. तर आपल्याकडे इथे काय केलं, आपण लिस्ट तयार केले ना, जे डेटा व्हॅलिडेशन आहे, तर मी काय करणार, इथे ती लिस्ट सिलेक्ट करणार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे, ते नाव मी एखादं कुठलं सिलेक्ट केलं नाही, तर मी आता एमटी करून बघू काय होतं. ठीक आहे. एमटी मी सिलेक्ट केले, पण जेव्हा आपण त्यातलं एखादं नाव काढू तर तिथे नाव येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर मला काय बोलतोय तो, टेबल ॲरे, म्हणजे कुठल्या टेबलमधनं. तर मी काय करणार, मी सिलेक्ट केलं, मी काय करणार, कॉमा देणार. कॉमा दिल्यानंतर तो काय बोलतोय मला, टेबल ॲरे. तर मी काय करणार, हा माझा संपूर्ण टेबल सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर विचारतोय कॉलम इंडेक्स नंबर, मला जो नंबर पाहिजे, सपोज मला ह्या नंबरमधनं मला तो नंबर फाइंड आउट करायचा आहे ना, तर ह्या टेबलमध्ये हा कॉलम कितव्या नंबरला आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड, या थर्ड आहे. तर मी इथे काय व्हॅल्यू लिहिणार, 3 लिहिणार. ठीक आहे. त्यानंतरला तो ट्रू आणि फॉल्स, याच्यामध्ये जर 0 टाकलं ना तर ट्रू, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला सेम टू सेम मॅच होणारे व्हॅल्यू भेटेल, आणि जर आपण 1 टाकलं ना तर मिळती जुळती जेवढे पण व्हॅल्यू असतील ना ते दाखवणार. तर आपल्याला एक्झॅक्टली तीच व्हॅल्यू पाहिजे, म्हणून आपण इथे काय टाकणार, 0 टाकणार. ठीक आहे. 0 टाकल्यानंतर आपण कंप्लीट करणार ब्रॅकेटला आणि इथे एंटर करणार. आता इथे ए नाही आलं का, आता आपण इथे 1 पण सिलेक्ट केलं नाही. जसं मी इथे मयूर सिलेक्ट करेन तर तो मला 12 दाखवेल, की मयूरच्या समोर 12 आहे म्हणून इथे 12 आलं. जसं संपूर्ण मी आता सुमित्रा नाव सिलेक्ट केलं, सुमित्रा 78, तर इकडे बघ सुमित्रा 78. तुला नंबर फाइंड आउट करायचे असतील ना तर व्ही लुकअप एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुला कळलं का, तुला कुठल्या व्हॅल्यूसाठी कुठली व्हॅल्यू बघायची आहे, ठीक आहे, त्या टेबलमधली, तर त्याच्यासाठी हे व्ही लुकअप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके.